2 दिवस झाले की लेकराला काहीतरी चांगलं खावं वाटते. आपण काय शिळं बिळं खाते की काय, कुरुम कुरुम खावं वाटते. म्हणून आता कुरुम कुरुम खाण्यासाठी मी काय केले, मटरी केली बघा. 1 कप मुगाची डाळ स्वच्छ धुवून 2 तासापूर्वी भिजत ठेवलेलं होतं बघा. आणि त्याच्यात मध्ये मावतंय तेवढं आपल्याला मैदा टाकायचा बघा. तुम्ही गव्हाचं पीठ बी टाकू शकता. मी 2.5 कप 3 कप घेतले बघा अंदाजानुसार. त्याच्यानंतर लाल मिरची पावडर, बेडगी मिरची पावडर, हळद आणि जिरा पावडर, काळे मिरे पूड आणि धने पावडर, चवीपुरतं मीठ आणि थोडं काळं मीठ बी टाकून घेतले बघा चटपटीत होण्यासाठी. ओवा बी टाकून घ्यायचं हातावर चुरून. 2-3 चमचे तूप टाकून घेतले बघा. छान साठा लावून घ्यायचं. मुगाची डाळ मिक्सरला फिरून घेतले होते बघा. छान मिक्स करून घेतले आणि पिठाचं छान असं तिंबून घेतले बघा. आता झाकून ठेवूया. साठा तयार करण्यासाठी काय केले, तुपामध्ये थोडंसं मैदा टाकून घेतले बघा. कॉर्नफ्लोअर असेल तर ते बी टाकून घेऊ शकता. आता सगळं मिक्स केलं की पिठाचा उंडा थोडं झाकून ठेवलेलं होतं. छान भिजले बघा. छान चपाती लाटून घ्यायचं. जेवढं पातळ लाटता येते तेवढं तुमच्या हे बघा. छान पातळ लाटून घेतले, त्याच्यावर साठा लावून घेतले आणि चाळणीनं थोडंसं हे मैदा शिंपून घेतले बघा. एकसारखा मैदा शिंपल्या जाते बघा. असं काय तर नवीन ट्रिक दाखवलं तर तुम्ही म्हणते बाई नाही, बाई लई हुशार आहे म्हणून. तसं मी हुशारच आहे म्हणा. तर आता लांबट लाटून घेतले बघा आणि ते कट करून घेतले बघा. लई सोपं आहे, मला तर लई बरं वाटले बघा. आणि त्याच्यानंतर मध्यम गॅसवर तळून घ्यायचं आणि छान पुरदे पुरदे निघतात बघा. खायला खमंग खारीसारखं लागतात बघा. खारी शंकरपाळे म्हटलं तर बी चालते, पण थोडंसं तिखट टाकल्यामुळे तिखट शंकरपाळे, मसाला शंकरपाळे म्हणू शकता तुमच्या आवडीनुसार. ह्याच्यावर सगळं मीठ मिरचू सगळं चाट मसाला टाकून घ्यायचा. आणखीन भारी लागते बघा. याचा मोठा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे, जाऊन बघू शकता बघा. आता बघू शकता तुम्ही खारीपेक्षा बी जास्त लेअर आलेत बघा. आणि एकदा करून ठेवलं तर मला वाटलं माय जाईल आता एक 15-20 दिवस, काय 2-4 दिवसात